अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना नक्कीच करावी. तर या मंगल कलशाची स्थापना कशी करावी, त्याचबरोबर त्या कलशामध्ये कोणतं साहित्य टाकावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मंगल कलश अगदी प्रत्येक घरात मंगल कलश हा असायलाच हवा. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये असेल, पण ज्यांच्या घरामध्ये नाही त्यांनी मंगल कलशाची स्थापना कशी करायची त्याची बघा, त्याचं मंगल कलशामधलं पाणी कधी बदलायचं, त्याचबरोबर बघा याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवरात्रीमध्ये पहिल्या माळेला मंगल कलशाची स्थापना आपण करत असतो आणि त्याचबरोबर तुम्ही उपवास करा किंवा नका करू, घट बसवा किंवा नका बसू, तरी पण तुम्ही तुमच्या देवघरात मंगल कलशाची स्थापना नक्कीच करू शकता. आयुष्यभर घरामध्ये जर मंगल कलश हा असायलाच हवा, फक्त नवरात्र आहे तेच 9 दिवस मंगल कलश ठेवायचा का, तर अजिबात नाही. अगदी तुम्ही बघा नेहमी म्हणजेच वर्षभर मंगल कलशाची स्थापना तुमच्या घरात करू शकता. कारण मंगल कलशाचं बघा जे सकारात्मकता असते, जे श्रीफळ म्हणजे काय तर नारळ. हा नारळ हा अतिशय शुभ मानला जातो, सौभाग्याचं प्रतीक आहे. तसेच घरात सुख, समृद्धी, आरोग्य, भरभराट देणारा हा मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. तर या मंगल कलशाच्या प्रत्येकाच्या घरात हा असायला हवा. मग घर स्वतःचं असो किंवा तुम्ही भाड्याने राहत असो, तरी देखील तुम्ही या मंगल कलशाची स्थापना करू शकता. अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, घरामध्ये विधवा स्त्री असेल किंवा सासूबाई वेगळी राहत असेल, त्यांच्या घरात त्या देखील मंगल कलशाची स्थापना करत आहात, तर मी करू का, तर अगदी प्रत्येकानं मंगल कलशाची आपल्या घरात स्थापना करायची आहे. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बघा दिवशीच ही स्थापना करा. मासिक धर्म विटाळा आला तर घरात दुसरं कोणी म्हणजे जाऊ सासूबाई कोणी नसेल, तर अगदी तुम्ही एखाद्या शुभ दिवशी देखील या मंगल कलशाची स्थापना करू शकता. जसं की मंगळवार आहे, शुक्रवार आहे, देवीचे जे वार आहेत त्या दिवशी तुम्ही या मंगल कलशाची स्थापना करा. मंगल कलश स्थापनेसाठी काय काय लागणार आहे, तर बघा सर्वात आधी पाण्याने भरलेला कलश. बघा कलश म्हणजे काय, तर तांब्याचा तांब्या जो आहे तो घ्यायचा आहे. थोडे अखंड तांदूळ लागणार आहे. एक प्लेट किंवा डिश घ्यायची आहे. हळद, कुंकू, सुपारी, एक नाणं आणि फूल लागणार आहे. तर सर्वात आधी डिशमध्ये तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे, हळद कुंकू टाकायचं आहे बघा, किंवा तुम्ही हळदी कुंकवाने स्वस्तिक देखील काढू शकता. त्यानंतर तांदळाने स्वस्तिक काढून घेऊ शकता. गोल पसरवून घेतलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर या कलशात बघा कलशावर तो ठेवून कलश ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कलशामध्ये एक नाणं, एक सुपारी, हळद, कुंकू आणि अक्षदा आणि नंतर एक फूल तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायची आहे. कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, किंवा तुम्हाला जर तुमची कुलदेवीच माहीत नसेल तर अगदी 9 मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर यानंतर बघा त्या तांब्यावर विड्याची 5 पानं किंवा आंब्याची 5 पानं ठेवली तरी चालणार आहे. अगदी ती पानं स्वच्छ धुवून पुसून ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या कलशावर स्वस्तिक कुंकवानं काढा. नंतर खालून वर, आता स्वस्तिक कसं काढायचं बघा ते देखील तुम्हाला माहीत असेलच. आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर खालून वर अशा रेघा देखील मारायच्या आहे आणि त्यावर हा नारळ जो आहे तो ठेवायचा आहे. कलशावर बघा कलशावर हळद कुंकू वाहून घ्या. कोणत्याही बघा त्याचबरोबर
तुम्ही अगदी ती प्लेट जी आहे तो म्हणजेच जो कलश भरून घेतलेला आहे हा कलश असाच ठेवून अगदी रोज आपण जेव्हा दिवा उदबत्ती लावत असतो, देवाबत्ती करत असतो, त्या टायमाला या कलशाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे, धूपदीप ओवाळायचा असतो. आता बघा कलश कुठे ठेवायचा, तर देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे. असा देवघरात तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर मंगल कलश बघा खाली डायरेक्ट ठेवायचा नाही, तर एखादी प्लेट किंवा चौरंग छोटासा असतो त्यावर ठेवला तरी चालेल. त्याचबरोबर ह्या कलश आपण जो भरलेला आहे तो नारळ कदाचित कधी कधी बघा फुटतो किंवा त्याला तडा जातो किंवा त्या खराब होऊन जातो, कुजून जातो, तर अजिबात घाबरायचं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, तो खराब झालेला नारळ जो आहे तो तुम्हाला विसर्जन करायचा आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला पौर्णिमेला हा नारळ जो आहे तो तुम्हाला बदलायचा आहे. आणि बघा पाणी काय काय करायचं आहे, तर पाणी तुम्ही दिवस ठरवून घ्या, मंगळवार घ्या किंवा शुक्रवार, त्या दिवशी तुम्हाला हे पाणी त्याच्यातलं बदलायचं आहे. आणि तांदूळ जे आहे ते तुम्ही एखाद्या दिवशी बघा कुठल्याही ठरवून घ्या, त्या दिवशी तुम्ही ते पक्ष्यांना घालू शकता. मंगल म्हणजे काय, मंगल कलश बघा हा प्रत्येकाच्या घरात असायलाच हवा. मंगल म्हणजे विष्णू, शंकर आणि जल म्हणजे बघा जलदेवता ब्रह्मा आहे. नारळ लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तिची पूजा करतो. अशा या सर्व गुणांनी असणाऱ्या मंगल कलशाची स्थापना ही आपल्या घरात आवर्जून व्हायलाच हवी. बघा या नवरात्रीच्या दिवसामध्ये देवी विराजमान असते, त्याबरोबर आपल्या घरात या मंगल कलशाची स्थापना ही करायलाच हवी. आपली कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि मंगल कलशाची स्थापना करायची आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.